Good morning, dear students. Today we are going to learn subject Maths lesson 9 SCF and LCM. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फॅक्टर काढायला शिकलो आणि त्यातून कॉमन फॅक्टर्स कसे काढायचे हे पण शिकलो. आज आपण SCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर कसा काढायचं हे शिकूया. चला एक एक्झाम्पल कन्सिडर करू. बघा, आता आपल्याला मुला-मुलींचे सेम ग्रुप पाडायचे आहे. आता आपल्या क्लासमध्ये समजा 12 मुली व 18 मुली आहेत. त्यांचे आपल्याला सेम ग्रुप करायचे आहे. आता तुम्ही म्हणाल की मुलींचे 2 आणि मुलांचे 9 असे ग्रुप पडतील, पण आपल्याला प्रत्येक ग्रुप हा सेम नंबरचा असायला पाहिजे. मग आता ग्रुप कसे पाडायचे? तर बघा, दिलेल्या नंबरचे फॅक्टर पाडून त्यांचा SCF काढायचा. आता SCF कसा काढायचा? बघा, थोडंसं आधीचं आठवा. आपण एखाद्या नंबरचे फॅक्टर काढून त्याचे कॉमन फॅक्टर काढायचो. बघा, इथेही तेच करायचे आहे. SCF काढण्यासाठी दिलेल्या नंबरचे फॅक्टर काढावे लागतात. आता आपल्या क्लासमध्ये 12 मुली व 18 मुले आहेत. म्हणजेच आपल्याला पहिले 12 अँड 18चे फॅक्टर्स काढावे लागतील. काय येणार मग 12 अँड 18चे फॅक्टर? बघा, चे फॅक्टर्स येणार 1, 2, 3, 4, 6 and 12. ओके. अँड 18चे काय येणार? 1, 2, 3, 6, 9 and 18. आता यातले कॉमन फॅक्टर्स. पहा काय काय आहे. 1, 2, 3, 6. आता बघा, कॉमन फॅक्टरमधला सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे SCF. कुठला आहे मग मोठा कॉमन फॅक्टर? 6. म्हणजेच 12 अँड 18चा SCF काय आहे? 6. मग मला सांगा की आपल्या क्लासमध्ये एका ग्रुपमध्ये किती स्टुडंट्स असतील? 6. याचा अर्थ मुलींचे 2 ग्रुप आणि मुलांचे 3 ग्रुप पडतील. म्हणजेच प्रत्येक ग्रुपमध्ये 6 स्टुडंट्स असतील. आता बघा, प्रॅक्टिस सेट 24 मधलं क्वेश्चन नंबर फर्स्टमधलं फर्स्ट. त्याच्यामध्ये आपल्याला SCF काढायचं आहे. बघा, 45 आणि 30. सगळ्यात पहिले काय? 45चे फॅक्टर्स काढायचे. 1, 3, 5, 9, 15 आणि 45. तसेच फॅक्टर्स ऑफ 30. काय आहे 30चे फॅक्टर्स? 1, 2, 3, 5, 6, 10, 15 अँड 30. आता यातले कॉमन फॅक्टर्स. वन, 3, 5 आणि 15. मग काय आहे याच्यातला आता सगळ्यात मोठा फॅक्टर? तो आपला SCF. सगळ्यात मोठा फॅक्टर आहे 15. म्हणजे आपला SCF काय झाला? 15. बघा आता त्यातला क्वेश्चन नंबर 2. इफ लार्ज स्क्वेअर बेड्स ऑफ इक्वल साइज आर टू बी मेड फॉर प्लांटिंग व्हेजिटेबल्स ऑन अ प्लॉट ऑफ लँड 18 meters long and 15 meters wide, what is the maximum possible length of each bed? म्हणजे 18 मीटर लांब अँड 15 मीटर वाईडच्या जागेवर भाजी लावण्यासाठी सेम साईजचे मोठे स्क्वेअर बेड बनवायचे असल्यास प्रत्येक बेडची जास्तीत जास्त लेंथ किती असेल हे आपल्याला काढायचे आहे. बघा सोल्युशन. To find the maximum possible length of a bed, we have to find the SCF of 18 and 15. 18 and 15 मधला आपल्याला SCF काढायचा आहे. म्हणजे सगळ्यात पहिले फॅक्टर्स ऑफ 18. काय आहे मग फॅक्टर्स ऑफ 18? 1, 2, 3, 6, 9 अँड 18. तसंच फॅक्टर्स ऑफ 15.
1, 3, 5 अँड 15. कॉमन फॅक्टर कुठले आहे मग 1 अँड 3. आणि मोठा कॉमन फॅक्टर काय आहे 3, म्हणजे SCF काय आहे 3. म्हणजेच देअरफोर काय येईल, देअरफोर द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ each bed is 3 meter. आपण कॉमन फॅक्टर कसं काढायचा हेही शिकलो. SCF कसा काढायचा हे पण शिकलो. आता LCM कसा काढायचा हे पाहूया. नेक्स्ट टॉपिक आहे आपला LCM. चला तर मग बघा, त्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू. आपल्याकडे 3 बॉक्स आहेत. त्या तिन्ही बॉक्समध्ये इक्वल्स चॉकलेट आहेत. आता पहिल्या बॉक्समधले 5th क्लासमधल्या 20 मुलांना, दुसऱ्या बॉक्समधले 6th क्लासमधल्या 24 मुलांना आणि तिसऱ्या बॉक्समधले 7th क्लासमधल्या 12 मुलांना इक्वल वाटायचे आहेत. तर 3 पण बॉक्समध्ये कमीत कमी किती चॉकलेट असतील, काही सुचतं का? बघा, मी तुम्हाला हेल्प करते. तुम्हाला आता जर फर्स्ट बॉक्समधले चॉकलेट्स 20 मुलांना वाटायचे आहेत, तर फर्स्ट बॉक्समध्ये 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 160 म्हणजे 20च्या पटीतील चॉकलेट्स पाहिजेत. सेकंड बॉक्समध्ये 24ला 24, 48, 72, 96, 120 असले पाहिजेत. तसंच थर्ड बॉक्समध्ये 12ला 12, 24, 36, 48, 60, 72, 84, 96, 108 अँड 120 चॉकलेट्स पाहिजेत. यालाच आपण 20, 24 अँड 12चे मल्टिपल्स असेही म्हणतो. आता यातील सगळ्यात लहान मल्टिपल 120 असल्यामुळे त्याचा LCM 120 आहे. म्हणजेच प्रत्येक बॉक्समध्ये 120 चॉकलेट्स असले पाहिजे. आता बघा, प्रॅक्टिस सेट 25 मधला क्वेश्चन नंबर फर्स्टमधलं त्यातलं फर्स्ट काय काढायचं आहे. आता आपल्याला LCM दिलेला नंबर्सचा. काय फर्स्ट एक्झाम्पल 9 अँड 15. मग सगळ्यात पहिले काय लिहिणार आहोत आपण, द मल्टिपल्स ऑफ 9. काय आहेत 9चे मल्टिपल्स, 9, 18, 27, 36, 45, 54, 63, 72, 81 अँड 90. तसेच 15चे मल्टिपल्स काय आहे, 15, 30, 45, 60, 75, 90, 105 अँड सो ऑन. ओके. आता बघा, द कॉमन मल्टिपल ऑफ 9 अँड 15 इज, कुठले आहे कॉमन मल्टिपल, बघा 45 अँड 90. कारण ते दोन्ही याच्यात प्रेझेंट आहेत, 9मध्ये पण आहे आणि 15मध्ये पण आहे. बघा 45 अँड 90. आता याचा LCM म्हणजेच लोएस्ट कॉमन मल्टिपल कुठला झाला, 45 अँड 90मध्ये सगळ्यात लहान कोण आहे, तर 45. म्हणजेच LCM ऑफ 9 अँड 15 इज 45. क्वेश्चन नंबर 2 बघा आता. ऑन द प्लेग्राउंड इफ द चिल्ड्रन आर मेड टू स्टँड फॉर ड्रिल either 20 to a row or 25 to a row, all rows are complete and no child is left more.
व्हॉट इज द लोएस्ट पॉसिबल नंबर ऑफ चिल्ड्रन इन दॅट स्कूल. म्हणजे ड्रिलसाठी ग्राउंडवर मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 मुलं किंवा प्रत्येक 25 मुले राहतील अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही. तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले आहेत हे आपल्याला काढायचं आहे. बघा सोल्युशन. टू फाइंड लीस्ट नंबर ऑफ स्टुडंट्स वी फाइंड LCM ऑफ 20 and 25. म्हणजे स्टुडंटमधला लीस्ट नंबर काढण्यासाठी पहिले आपल्याला 20 and 25चा LCM काढावा लागणार. बघा मल्टिपल्स ऑफ 20 काय आहेत. 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 180 and 200. तसंच मल्टिपल्स ऑफ 25. 25, 50, 75, 100, 125, 150, 175, 200 and so on. मग आता यातले कॉमन मल्टिपल्स कुठले आहे. बघा द कॉमन मल्टिपल्स ऑफ 20 and 25 आर कुठले आहे. बघा 100 and 200. आता यातला छोटा मल्टिपल कोणता आहे तर 100. म्हणजेच LCM ऑफ 20 and 25 is 100. म्हणजेच therefore the least number of children in that school is 100. Thank you.